सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद ठाणे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ठाणे आणि ओप्पा यांच्या समन्वयातून प्रोजेक्ट दिशा अंतर्गत कृतींचा शनिवार हे 20वं सत्र आपल्या सर्वांसाठी आज आपण घेऊन येत आहोत. आपल्या ह्या प्रोजेक्टचे सन्माननीय अ, अ, मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे साहेब यांचं मी या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. यांच्या प्रेरणेने हा प्रोजेक्ट दिशा पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे कृतींचा शनिवार या सत्रासाठी आपल्याला सदैव मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर संजय वाघ सर यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. तसेच आदरणीय शिक्षणाधिकारी राक्षे साहेब हे ज्यांचं सदैव पाठबळ आपल्या पाठीशी असतं त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी देवदत्त शिंदे, झिंजाराव सर आणि डाएटचे सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर दिनेश चौधरी सर यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आजच्या या सत्रामध्ये साठी महत्वाची बाब म्हणजे मागच्या शनिवारी आपण हे सत्र अ, अ, विविध कारणांमुळे आयोजित करू शकलो नव्हतो. मात्र हा 15 दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत. 20वं सत्र घेऊन येताना खरा आनंद होत आहे. कारण आजची वाटचाल जी आहे ही वाटचाल आपली या प्रोजेक्ट दिशाच्या 1 वर्षाच्या शेवटाकडे येत चाललेली आहे. आपण मध्यान्ह कालावधी ओलांडलेला आहे. हा मध्यान्ह कालावधी ओलांडताना अनेक बाबी आपल्या समक्ष आलेल्या आहेत. त्या महत्वाच्या म्हणजे की आपली जो अभ्यासक्रम निश्चितीचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जवळपास 50% विद्यार्थी हे गणित आणि मराठी भाषा तर उच्च स्तरावर 50% पेक्षा अधिक विद्यार्थी हे गुणाकार भागाकार असेल किंवा परिच्छेद आणि गोष्ट स्तर असेल इकडे वळलेले आहेत. त्याचा अर्थ जी ट्रेंड लाईन आपण जिल्ह्याची पाहिली या ट्रेंड लाईन मध्ये आपण केलेले परिश्रम, पर्यवेक्षकीय यंत्रणेने केलेलं मार्गदर्शन आणि आपण केलेली मेहनत आणि कृतींचा शनिवार हे फार महत्वाचं फॅक्टर हा कारणीभूत ठरत आहे. परवाच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या नेतृत्वात आपण शहापूर तालुक्यातील 5 शाळांमध्ये भेटी दिल्या. त्या ठिकाणीही सकारात्मक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि हीच वाटचाल पुढे देखील कायम राहावी आणि या मुलांसाठी अधिक अधिक गुणवत्तादर्शक काम करावं ह्या प्रेरणेने आता पुन्हा एकदा 20वं सत्र आपण घेऊन येत आहोत. 20वं सत्राचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण ज्या तीनही भाषा, गणित आणि इंग्रजी या तीनही विषयामध्ये जी काही प्रॅक्टिस केलेली आहे, वर्गांतर्गत प्रक्रिया जी केलेली आहे, या प्रॅक्टिसमध्ये एक शाळेतील वर्ग शिक्षक म्हणून आपला रोल कसा असावा, आपण नेमकं काय केलेलं आहे, मुलांचा अभ्यास तर उंचावेल म्हणून आपली भूमिका काय असावी, यासाठी हे सत्र आज घेऊन येत आहेत सुवर्णा विजय ढेरे मॅडमचं DEd, MA, BEd हे एज्युकेशन क्वालिफिकेशन असून एकूण 30 वर्षाची सेवा मॅडमने ह्या शिक्षण क्षेत्रात केलेली आहे. मॅडमचा परिचय करून देता आनंद होत आहे कारण एक उपक्रम तंत्रज्ञानी शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती ही शहापूर तालुक्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे प्रगत वर्ग, विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा यश, विद्यार्थ्यांना आनंददायी कृतीयुक्त शिक्षण देण्यात मॅडमांनी प्राधान्य दिले. सुलभक म्हणून मॅडम जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावर सदैव कार्यरत आहेत. मॅडमला विनंती करतो की मॅडम आपल्या ह्या सेशनसाठी मी शुभेच्छा देतो आणि आपण हे सत्र यशस्वीपणे पूर्ण कराल अशी आशा बाळगतो. ओ टू सुवर्णा भेरे मॅडम. व्हिडिओ सुरू होता. धन्यवाद सर. सर्वांना प्रथम नमस्कार. आपले प्रेरणास्थान असणारे माननीय CEO साहेब घुगे सर, त्यानंतर सन्माननीय डॉक्टर संजय वाघ, प्राचार्य डाएट ठाणे, माननीय श्री बाळासाहेब राक्षे सर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे, आणि आता ज्यांनी परिचय करून दिला आणि ज्यांनी ही संधीसाठी मला एक संधीचा एक मेसेज त्यांचा आला, त्या वेखंडे सर आणि उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींनो, आजचं कृती सत्र सादर करताना मलाही अत्यंत आनंद होतोय की अध्ययन स्तर निश्चितीसाठी मी माझ्या शाळेमध्ये काय प्रयत्न केले किंवा माझ्या वर्गामध्ये मी काय प्रयत्न केले हे आपणाला मी सांगू इच्छिते. असं बघितलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारताच्या निर्मितीचं स्वप्न आपण सर्वच जण बघतो आहोत.
आणि जागतिक क्षेत्रात विविध क्षेत्रांमध्ये अत्यंत आमूलाग्र बदल होतोय. तंत्रज्ञानामध्ये बदल होतोय. नवनवीन आव्हानं उभी ठाकली जात आहेत आणि या सगळ्यांमध्ये माझा विद्यार्थी कसा तत्पर राहील किंवा कसा त्याला सामोरा जाईल यासाठी ऍज अ टीचर, ऍज अ शिक्षक म्हणून मला अत्यंत परिश्रम करायचे आहेत आणि त्यासाठी मला स्वतःला तसं अपडेट ठेवायचंय किंवा विद्यार्थ्यांसाठी मला तसे प्रयत्न करायचे. तर यासाठी प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना किंवा जे प्रशिक्षण असतात हे सगळं शासन तर देतच, पण शिक्षक म्हणून माझी वर्गातील भूमिका काय आहे हे मला अ, स्पष्ट करणं जास्त गरजेचं म्हणा सर्वांनाच आहे. अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रिया ही सातत्याने आणि सर्वंकष घडायला हे हवी हे म्हणून उचल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सन 2026 चला बाहेर 27 काढा. पर्यंत निपुण भारत अभियानांतर्गत FLNच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त होणं अपेक्षित आहे. जीवन मूल्यांचा विकास करत असताना 21व्या शतकातील कौशल्य ही आणि अर्थात 6 Cs ज्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, या सर्वांचा विकसित करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न अत्यावश्यक आहेत. भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या आपण सर्वांनी मागच्या वर्षी शिकलोच आहोत आणि या 6 पायऱ्यांच्या निमित्ताने किंवा त्या पद्धतीने आपल्याला अध्यापन प्रक्रिया ही आमूलाग्र आणि अत्यंत उत्तम पद्धतीने बदल होऊन ती राबवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामध्ये पहिली पायरी मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणं. तर मी जिथे कार्यरत आहे त्या शाळेमध्ये हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता, कारण माझी जी शाळा आहे ही आपण म्हणतो ना त्याला आदिवासी दुर्गम भाग आणि तिथला जो पट आहे तो पूर्णपणे ST विद्यार्थी तिथे आहेत आणि या मुलांना शिक्षणास प्रेरित करणं हे गरजेचं आहे. तर मग त्यासाठी करायचंय काय? तर जेव्हा माझ्या ताब्यात हा वर्ग आला त्यावेळेला मलाही प्रश्न पडला होता, कारण मुलं बोलतच नव्हती. जी मुलं आलेली होती जवळ ती बोलत नव्हती, दुसरीची मुलं साशंक होती, करायचं काय? तर त्यावेळेला त्या मुलांना बोलतं करणं हा माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आणि त्यासाठी पहिले प्रयत्न तर मी केले की त्यांच्यामध्ये स्वतः मूल होऊन राहणं गरजेचं होतं आणि ते करण्याचा प्रयत्न मी केला. त्या मुलांना बोलतं करण्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाची मदत घेतली, कारण मुलांना आवडतं काय? मोबाईल्स किंवा पिक्चर्स, व्हिडिओज हे सगळं. तर हे त्यांना दाखवलं. त्यानंतर त्यांना कविता, गाणी, गोष्टी या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उभं राहण्या हे करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ती मुलं अधिकाधिक पद्धतीने आपल्याशी संवाद साधू शकतील. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांची भाषा. ही भाषा ते घरच्या भाषेमध्ये बोलत होते, मग ती ऍक्सेप्ट करणं गरजेचं होतं. कारण जर ती भाषा मी ऍक्सेप्टच केली नसती तर ते माझ्याशी संवाद साधू शकले नसते. आणि ती भाषा ऍक्सेप्ट करण्यासाठी मला काही गोष्टी त्यांच्या भाषेतल्या पण शिकाव्या लागल्या. त्याही शिकण्यासाठी मी आजूबाजूचे जे शिक्षक होते तिथे आधीपासून कार्यरत असणारे किंवा पालक होते, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यातून त्या गोष्टी कळत गेल्या आणि हळूहळू माझा संवाद त्या विद्यार्थ्यांशी होत गेला. आणि यामध्ये त्या मुलांना शिकण्यास प्रेरित करण्यासाठी जी गरजेची गोष्ट होती ती करत गेले. एक ममता नावाची मुलगी आहे माझ्या वर्गामध्ये की जी वर्गात काही बोलतच नव्हती. तिचे वडील तर म्हणायचे की नुसती शाळेत आली ना तरी चालेल, पण आज ती ममता मुलगी स्वरचिन्हयुक्त शब्द, वाक्य इझिली वाचते, म्हणजे वाचण्याचा प्रयत्न करते, बोलते, प्रश्न विचारते. हा माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि ह्या आनंदाच्या बाबीतून मला पुन्हा प्रोत्साहन मिळत गेलं आणि पुढे पुढे जाण्यासाठी त्या 6 पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न करायचे होते ते मी माझ्या वर्गामध्ये केले. यामध्ये सर्वात महत्वाचं होतं म्हणजे तंत्रज्ञानाची मदत. मला अत्यंत त्या तंत्रज्ञानाचा फायदा होतो. तुमचे युट्यूबचे व्हिडिओज असू दे, डिजिटल प्रिंट्स असू दे, PDF असू देत, या सगळ्या गोष्टी, ऑडिओज आहेत, या सगळ्या गोष्टी मुलांना अट्रॅक्ट करतात आणि या अट्रॅक्ट केल्यानंतर त्यांना त्या शिक्षणामध्ये किंवा त्या शिकण्याच्या गोष्टीमध्ये त्यांना खिळवून ठेवलं जातं आणि या खिळवून ठेवण्याचाच फायदा मी करत गेले आणि पुढे पुढे माझ्या वर्गामधली जी प्रगती आहे ती आपण आता बघणार आहोत की मी कोणत्या स्टेप्सनी केली किंवा त्यामध्ये आपण कसं गेलो.
आपण भविष्यवेधी शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बघत गेलो की हाऊ टू टीच पेक्षा लर्निंग टू लर्न, शिकण्याची प्रक्रिया, शिकण्याची शिकत असण्याची प्रक्रिया ही आपल्याला राबवायची आणि मुलांना शिकण्यास उद्युक्त करायचे, ते शिकतात. आपण ऐकलंय की विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो तेव्हा तो रिकामा नसतो, काहीतरी शब्द भांडार, काहीतरी माहिती, काहीतरी समज सगळं घेऊन आलेला असतो. आपल्याला त्याला फक्त पुशअप करायचं किंवा त्याला अजून तराशणं म्हणतात ना, जसा हिरा आहे त्या हिऱ्याला आपण पैलू पाडतो त्या पद्धतीने ते पैलू पाडण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे ऍज अ टीचर म्हणून. सर मी स्क्रीन शेअर करू इच्छिते. सर स्क्रीन दिसते का? हा मॅडम, दिसते दिसते. तुम्ही करा करा. दिसते ना? आपण मला 3 विषय दिले सरांनी आणि टाइम लिमिट आहे, तर या लिमिटेड पिरियड मध्ये मला जेवढं शक्य होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पहिला आपण विषय घेऊयात, मराठी वाचनाचा अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी मी माझ्या वर्गात काय केलं किंवा काय करत असते. तर मराठी वाचनाचा अध्ययन स्तर आपल्याला विकसित करायचं आहे, तर जायचं कसं, तर मी माझ्या स्वतःसाठी एक 7 टप्पे, आपण एक सर्वसाधारण 7 टप्पे धरूयात, हे स्वतःसाठी मी गृहीत धरलेले आहेत की या टप्प्यांनी मी पुढे जात असते प्रत्येक वेळेला. आता 28 ते 30 वर्षांच्या कालावधीमध्ये मला पहिलीचा वर्ग फार रेअर मिळाला. मोस्ट ऑफ चौथी पाचवी किंवा तिसरी चौथी असे वर्ग असायचे. पहिलीचा वर्ग हा खूप कमी वेळा मिळाला आणि ज्या ज्या वेळेला तो मिळाला त्या त्या वेळेला माझा प्रयत्न असायचा की त्या मुलांना फेब्रुवारी पर्यंत जोडाक्षरयुक्त शब्द आलेच पाहिजेत किंवा त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि यावेळेलाही यावर्षी मला तो वर्ग मिळाला आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले की जेव्हा माझ्याकडे तो वर्ग आला, मी मगाशी म्हटलं की मुलं बोलत नव्हती, तर त्यासाठी पहिली प्रासंगिक पायरी जी होती, पहिली पायरी ती म्हणजे त्यांचं संभाषण वाढवणं, माझ्याशी त्यांचा संवाद करून घेणं हे गरजेचं होतं. आणि त्या संवादासाठी मला जेवढे प्रयत्न आवश्यक होते तेवढे त्या पद्धतीने केले, ज्यामध्ये ऑडिओ क्लिप्स आल्या किंवा त्यांच्याशी बोलणं आलं, त्यांना खेळायला घेणं आलं, त्यांना खेळ शिकवणं आलं, त्यामध्ये गाणी आल्या, गोष्टी आल्या, गाणी शिकवणं आलं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आपण पुढे जाऊयात की मराठी वाचनाचा अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी मी पहिला आधार घेतला तो चित्र वाचनाचा. आता हे चित्र वाचन करत असताना त्यांना सोपी सोपी चित्र दिली. माझ्याकडे अशा डिजिटल प्रिंट्स आहेत, मला वाटतं दिसत असतील. येस मॅडम, दिसतात दिसतात. तर ह्या अशा डिजिटल प्रिंटचं माझ्याकडे खूप मोठं भांडार आहे, म्हणजे भरपूर. मला जिथे जिथे मिळतील त्यात मी काढते, लॅमिनेट करते आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते आणि मग त्यांच्याशी बोलत राहते, हे चित्र कसलं आहे, मग यात तुला काय दिसतं, त्यांची जी भाषा असेल ती ऍक्सेप्ट करते. की मग बाबा इथे मुलं सांगतात की हे झाड आहे बाई, इथे एक नाही 2 झाडं आहेत, मग एक पक्षी आहे आणि मग एक माणूस आहे, त्याच्याकडं नांगर घेतलाय त्यांनी, म्हणजे तो त्याच्या भाषेत बोलत असतो, त्याला प्रमाण भाषा येत नाहीये, तो त्याच्या भाषेत बोलतो आणि ती भाषा मला ऍक्सेप्ट करायची आहे. ती ऍक्सेप्ट करत असताना त्याला मी टोकत नाही की बाबा याला याला बाप्या नाही बोलत, बाप्या बोलतात आमच्याकडे मुलं, हा बाप्या नाही बाबा, हा माणूस आहे, असं नाही. पहिल्या वेळेला त्याला नाही टोकत, त्याचं फक्त एक्सेप्शन करत राहते. की जे ऍक्सेप्ट करत गेलं की त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याला जाणीव होते की बाबा नाही, बाई ना आपलं ऐकतात. आणि हे ऐकणं आहे ना, जेव्हा त्या शिक्षकाला जमलं की तो शिक्षक मुलांचा आवडता होतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा जर शिक्षक ऐकत गेला ना, ऐकत गेला म्हणजे काय, त्याला त्याला काय हवं असतं बघा. आता आज पण मी बोलते तुमच्याशी, तर तुम्ही सर्वजण ऐकताय, तर मला आवडतंय की तुम्ही ऐकताय म्हणून मी प्रयत्न करते. आणि इथे कुठेतरी नॉईज झाला किंवा कुणीतरी ऐकण्याचं म्हणजे चालू असताना कुठेतरी लेफ्ट झालं किंवा कुणीतरी काहीतरी वेगळा हे केला, तर मला ते डिस्टर्ब होणार. म्हणजे मी काय म्हणणार, अरे चे आपण बोलतोय पण काय कुणी ऐकत नाहीये, काय बोलण्यात अर्थ नाही. हा जो आत्मविश्वास आहे हा मुलांमध्ये निर्माण करणं आपलं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो पहिलीच्या वर्गासाठी, कारण माझ्याकडे पहिली दुसरीचा वर्ग आहे आणि मी पहिली दुसरीच्या वर्गावरच बोलणार आहे, तर पहिलीच्या वर्गासाठी तो अत्यंत गरजेचा आहे की मुलांना तुम्ही जवळचे वाटले पाहिजे. कारण मुलं आपल्या आईच्या कोशातून बाहेर येत असतात, आईला सोडून येत असतात. आणि आपल्यातली आई, मग तो स्त्री शिक्षक असू दे की पुरुष शिक्षक असू दे,
ती आपल्यातली आई त्या मुलाला दिसली पाहिजे. आणि जेव्हा ती खात्री त्या विद्यार्थ्याला होते ना, तेव्हा तो त्याची शेअरिंग तुमच्या जवळ करत असतो. चित्र वाचनाची ही पहिली पायरी माझ्या विद्यार्थ्यांना बोलतं करण्यासाठी होती, की याच्यामध्ये भरपूर चित्र, म्हणजे असं नाही की तुम्ही त्यांना बगीचाच दाखवा, असंही नाही की तुम्ही त्यांना मोठा काहीतरी सर्कशीचा तंबूच दाखवा, काही नाही. तुम्ही एखाद्या प्राण्याचं चित्र, एखाद्या फुलाचं चित्र, किंवा तुमच्या वर्गामध्ये काय असेल ते चित्र, युट्यूबवरचं चित्र, कुठलंही असं दाखवलं जे त्याला फॅमिलियर आहे, म्हणजे त्याला जवळच आहे, असं त्या मुलाला दाखवलं आणि त्याला प्रश्न विचारले ना, किंवा त्याला विचारलं की बाबा कसं दिसतं, तुला आवडतं का, हे टोमॅटो तू खातो का, सफरचंद तू खातो का. आणि यासाठी हे डिजिटल प्रिंटच पाहिजे असंही नाहीये. आपल्याकडे जी भाषा पेटी आली आहे, त्या भाषा पेटीमध्ये असं मुबलक साहित्य आहे. त्या छोट्या छोट्या चौकोनी स्ट्रिप्स आहेत बघा, कार्ड्स आहेत, त्यामध्ये भरपूर चित्र आहेत, की त्या चित्रांचा वापर करून आपण मुलांना अधिकाधिक प्रश्न विचारून अधिकाधिक त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करू शकतो. बोलतं करायचं म्हणजे काय, त्यांची भाषा संपत्ती आपल्याला कळत जाते. त्या भाषा संपत्तीतून जेव्हा संवाद होतो, एखादा शब्द स्ट्रॉबेरी आहे, जी स्ट्रॉबेरी आता कदाचित कळत असेल मुलांना, पण आमच्या खेड्यावरच्या मुलांना ती माहित नसते. मग ती स्ट्रॉबेरी कशी आहे, मग ती दाखवण्यासाठी त्यांना नाव नसतं माहित, कदाचित त्यांनी फळ खाल्लेलं असतं पण तिला स्ट्रॉबेरी म्हणतात. हे जर चित्रातून दाखवलं ना तर त्या मुलांना समजतं. मग ती मुलं म्हणतात, हा बाई हे ना आमच्या पप्पानी काल आणलं होतं, माझ्या मम्मीने काल आणलं होतं, मी ते खाल्लं. म्हणजेच काय, की त्याचा तो स्ट्रॉबेरीचा जो संबोध आहे, तो संबोध तिथे स्पष्ट झाला, किंवा तो फिक्स झाला. सीताफळे काही असू दे, त्यांना फॅमिलियर असणारे शब्द किंवा त्यांना फॅमिलियर असणारी चित्र दाखवून आपण ती शब्द संपत्ती त्यांच्याकडनं ती वधवून घेणं, म्हणजे आपल्यालाही पुढे दिशा मिळते की आपल्याला कुठे जायचंय. हा चित्र वाचनाचा टप्पा. त्यानंतर येतो तो चित्र शब्द वाचनाचा टप्पा. या चित्र शब्द वाचनामध्ये आपल्या भाषा पेटीचा मी आधार घेतला, की भाषा पेटीमध्ये जे आहे साहित्य, त्याच्यामध्ये बघा चित्र आहेत आणि खाली शब्द आहेत, चित्र आहेत शब्द आहेत, चित्र आहेत शब्द आहेत, अशा प्रकारचं मुबलक साहित्य आहे. आणि त्याचा वापर करून आपण मुलांना तो चित्र आणि त्याचं शब्द कसं आहे त्यांच्या डोळ्याखालून जाऊ द्यायची. ती त्यांना शब्द शिकवा असं नाही म्हणत मी स्टार्टिंगलाच. त्यांना फक्त ते शब्द कळले पाहिजे, त्यांचा आकार कळला पाहिजे, की याला पोपट म्हणतात, याला सफरचंद म्हणतात, याला शेळी म्हणतात, याला बकरी म्हणतात, याला साप म्हणतात. हे जर केलं तर त्यांना ते कळत जातं. ते शब्द वारंवार, आता हे एका दिवसात होणार आहे का, नाही, त्याला कालावधी हवा. त्यासाठी भरपूर आपण त्यांच्याकडे ते अध्ययन अनुभव निर्माण केले पाहिजेत. जसा भाषा पेटीत आहे तशा माझ्याकडे ह्या पण पुन्हा डिजिटल प्रिंट्स आहेत, की ज्यांचे डिजिटल प्रिंट मी पुन्हा लॅमिनेट करून ठेवते, कारण ते वर्षानुवर्षे मला वापरता येतात छानपैकी. पण बघू शकत असाल की याच्यामध्ये पण चित्र आणि त्यांचे शब्द दिलेले आहेत. इकडे रेडा आहे, म्हैस आहे. आता याक वगैरे हा प्राणी आपल्या मुलांना नाही कळत. आता याक म्हणजे काय हा प्रश्न त्या मुलांनी जर विचारला, आणि तो विचारतात ती मुलं, कारण ते कन्फ्युज होतात की हा याक तर बघितला नाही. मग मला तिथे सांगायचंय की याक हा प्राणी कुठे असतो, तो काय कसा असतो, मग ती गायीशी त्याला सिमिलॅरिटी लावता येते का, किंवा आपण त्या प्रदेशामध्येच तो का आढळतो. मग यासाठी अजून एक आधार आपल्याला युट्यूबचा घेता येतो. सोप्या भाषेतले छोटे छोटे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ जर दाखवले तर या प्राण्याची संबोध किंवा संकल्पना त्या क्षणाला त्या विद्यार्थ्याला कळते. हा थोडासा आउट ऑफ वे जाऊन केल्याचा प्रयत्न आहे, कारण मला 21व्या शतकातली मुलं तयार करायची. त्यांना नुसते शब्द नाही शिकवायचे, त्यांना नुसती चित्र नाही दाखवायची, तर त्या चित्राला सिमिलर असणारी माहिती, त्या चित्राला सिमिलर असणाऱ्या गोष्टी, हेही भांडार त्यांना कळलं पाहिजे. ह्या अशा प्रकारच्या माझ्याकडे भरपूर डिजिटल प्रिंट्स आहेत, की यांचा आधार मी घेत असते आणि त्याद्वारे त्या विद्यार्थ्यांना शब्दांशी परिचित करत असते. त्यानंतरचा दुसरा आपल्याला सोर्स आहे तो म्हणजे आपलं गुगल. या गुगलवर सुद्धा आपण हा सोर्स वापरू शकतो, किंवा युट्यूबला आपण जाऊन हे दाखवू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये हे वाक्य येत जातील, की त्या त्या क्षणाला तुम्हाला काय काय करायचंय. एक आमच्या शाळेमध्ये ना सॉफ्टवेअर आहे, नवनीतचं सॉफ्टवेअर आहे टीव्ही मध्ये.
त्या सॉफ्टवेअर मध्ये पण ह्या गोष्टी आहेत भरलेल्या, की त्याही मी देत असते की त्या मुलांना. आणि एक महत्वाचं म्हणजे पहिली दुसरीच्या मुलांना एकच अध्ययन अनुभव रोजच चालत नाही, अजिबात नाही. त्यांना नवीन हवं असतं, पुन्हा पुन्हा नवीन. काल घेतलेली चित्रफित किंवा काल बघितलेली चित्रफित किंवा काल घेतलेलं कार्ड ते आज तेवढ्याच प्रेमाने किंवा आवडीने हाताळतील हे शक्यच होत नाही. मग त्यासाठी करायचं काय, सगळं त्यांच्या पुढेच नाही टाकायचं, क्युरिओसिटी निर्माण करायची. जाताना मुलांना मी नेहमी सांगते की आता तुम्ही चाललात ना, आज आपण असं शिकलो, मग आज आपण याचा सराव केला, उद्या ना तुमच्यासाठी मी अजून एक गंमत आणणार आहे. आल्या आल्या मुलं ना त्या गमतीची वाट बघत असतात. मग गंमत म्हणजे काय, चॉकलेट खाऊ वगैरे नाही, तर गंमत म्हणजे अध्ययनातली गंमत, अभ्यासातली गंमत, की जे ते पुन्हा नव्याने शिकत असतात. या वेगवेगळ्या जर अध्ययन अनुभवांचा आपण वापर केला तर निश्चितच मुलांना शिकण्याबद्दल आवड निर्माण होते. आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊयात. शब्द ओळख आणि वाचन. चित्र तर दाखवली, चित्रांवरचे शब्द किंवा त्यांची नावं आपण त्यांच्याकडनं घेतली. टप्पा नाही म्हणते मी, हा त्यातलाच हा भाग आहे की त्या शब्द ओळख म्हणजे चित्रावरून आता मुलांना आपल्याला आणायचंय ते शब्द ओळखावर. शब्द ओळख जी आहे की बाबा पोपट कसा आहे, कमळ कसं आहे, आई कसा आहे, अननस कसा आहे, यासाठी तुम्हाला फार मोठे शब्द नाही घ्यायचे, त्यांना फॅमिलियर असणारे. आणि आपल्या पाठ्यक्रमामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये ह्या सगळ्याची व्यवस्था खरं तर प्रशासनाने केलेली आहे. बालभारतीने सुंदर पद्धतीने पाठ्यपुस्तक तयार केले की त्यामध्ये आहे. मग त्याला सिमिलर असणारे अध्ययन अनुभव मला द्यायचे. मग त्यासाठी मी भाषापेटीचा वापर करते. पुन्हा हीच कार्ड आता जी मगाशी दाखवली मी तुम्हाला, हीच कार्ड, या कार्डांमध्ये त्या चित्राचं नाव आहे, त्या चित्राचं नाव आहे. मग ते नाव कसं लिहिलंय, ते कसं दिसतं, याचा फक्त त्यांना अनुभव घेऊ देणं, बस इथपर्यंत हे मर्यादित आहे. दुसरा महत्वाचा टप्पा, पहिला टप्पा झाला, हा दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे उच्चार स्थान. आणि याला मी अत्यंत महत्व देते, कारण एकदा मुलांचे उच्चार पक्के झाले का मग त्यामध्ये बदल करणं फार कठीण जातं. जसं आपण बघतो आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ळ चा ल, ड चा र, हे मुलं सहसा, बघा आपणही मोठे झालो पण आपल्याही वाचनामध्ये हा जो व्यंग म्हणूयात किंवा हा कमीपणा म्हणूयात, हा येत असतो. याला कारण काय आहे तर उच्चार स्थानं आपल्याला कळलेली नाहीत. तर ह्या उच्चार स्थानांमध्ये महत्वाचे आहेत स्वर, व्यंजन, मुखाचा भाग आणि वर्णाचं नाव. आता कुठल्याला प्रश्न पडला असेल का मग उच्चार स्थानं पण मुलांना शिकवायची का, पहिली दुसरीच्या मुलांना कुठे ती जमणार आहेत किंवा त्यांना काय कळणार आहे त्यातलं. माझं म्हणणं नाहीच आहे ते की त्यांना शिकवा, पण आपल्याला जाणवता येतं ना, आपल्याला कळतं ना अ चा उच्चार कसा आहे, अ चा उच्चार कुठून येतो कंठातून, आ चा उच्चार कुठून येतो कंठातून, मग याला कंठ नाव आहे. मग हा सराव त्या मुलाकडनं करून घ्यायचा आहे. तो अ ला कधी आ म्हणतो, कधी आला अ म्हणतो, किंवा असा पण बोलतो, नाकातून पण बोलतो. मग हे जाणीव करून घेणं आणि मग या स्वराच्या जोडीला कंठातून येणारी जी व्यंजन आहेत त्यांचा पण उच्चार. मग त्या क मध्ये अ दडलाय, क ख ग घ, हे जे उच्चार आहेत हे उच्चार पहिल्यांदा मला करून घ्यायचे. त्यामध्ये तालव्य आहेत जे च छ ज झ, नंतर मूर्धन्य आहेत ज्यामध्ये स्वर रू आहे पण, आणि व्यंजन आहे ट ठ ड ढ ण र श ळ, आणि नंतर दंत ज्यामध्ये लू जो ल आणि त्याला रफार आहे खालून, तो स्वर येतो. आणि त्याच्यामध्ये दंत मध्ये येतात त थ द ध न ल स, हे दंते आहेत ज्याच्यात दाताचा वापर केला जातो. त्यानंतर उ आणि उ हे ओष्ठ्य स्वर आहेत ज्यामध्ये ओठांचा वापर केला जातो. आणि त्यामध्ये व्यंजन आहेत प फ ब भ म, आपल्याला पण लक्षात येत असेल. तर हे जर जाणीवपूर्वक तुम्ही मुलांना सांगितलेत ना त्यांना मजा वाटते. त्यांना हे नाही सांगायचं तुम्हाला असं आहे याला उच्चार स्थान म्हणतात किंवा काय, पण त्यांची प्रॅक्टिस करत असताना जर हे जाणीवपूर्वक केलं ना, मग प म्हटल्यावर तुझे दोन ओठ जुळले जातात, ट म्हटल्यावर तुझी जी दाताला लागते, ळ म्हटल्यानंतर तुझी टाळू आतून वळता जी वळते टाळूला लागते. ह्या गोष्टींचा जर त्यांना सराव दिला, या सरावातून विद्यार्थी त्या त्या स्वरांचा किंवा त्या त्या व्यंजनांचा
सराव मजेशीर पद्धतीने करतात, एक गंमत तयार होते. आणि ह्या गमतीचाच त्या गमतीतूनच मुलांना आपल्याला शब्द वाचनाकडे किंवा शब्द उच्चारांकडे आपल्याला उत्तम पद्धतीने वळवता येतं. त्यानंतरचा तिसरा आहे तो म्हणजे मी त्या पाऊलखा म्हणते. आपण त्याला आपल्या प्रमाण भाषेमध्ये मुळाक्षर ओळख आणि वाचन म्हणतो. की क कसा तयार झाला. हा क तयार करत असताना मी त्याला आधी कपाचं चित्र दाखवलंय, कमळ दाखवलंय. मग ह्या कमळ कपातून मी त्या कला त्याला अगोदर गोल करायला सांगितलंय. आता हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे, पण ते वर्गामध्ये पण अवलंबतो. पण हा क वळख कसा तयार झाला हे जर मुलाला आनंद आपण जर सांगितलं फोड करून, तर त्याच्या लक्षात येतं की क अधिक अ म्हणजे क. याचा फायदा कुठे होतो, आपल्याला जोडाक्षरांच्या वेळेला होतो. जेव्हा आपण क चा पाय मोडून त्याला य जोडतो, किय करतो किंवा अर्धा क लिहितो, त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं. तो विचारतो, तो विद्यार्थी, मला विद्यार्थ्यांनी विचारलं होतं जेव्हा मी जोडाक्षर शिकवलं, याला जोडणारी पहिलं जोडाक्षर, त्याला एका मुलीने विचारलं होतं की मॅडम हे असं कसं का, हा अर्धा का झाला, किंवा मग याला हे हा क नाहीये मग तो अर्धा आहे. मग त्याला ते समजून सांगावं लागलं की हा अर्धा क आहे ना, याला य जोडला का मग तो किय होतो. मग या क्यला यला पुन्हा ख जोडला का ख होतो. ते जोडाक्षराच्या वेळेस आपण येणार आहोत. हा क जो आहे या क लाच का जोडला की त्याचा का होतो. या क लाच ई जोडली का त्याची की होते. या क लाच ई जोडली की त्याची की होते. या क लाच उ जोडला की कू होतो. या क लाच दुसरा उ जोडला म्हणजे दीर्घ उकार दिला का त्याचा कू होतो. तशीच मात्रा, तसाच दोन मात्रा. अशा पद्धतीने जेव्हा आपण मुलांपर्यंत ते शब्द पोचवतो सॉरी मुळाक्षर पोचवतो, त्यावेळेला त्या मुळाक्षरांची पूर्णपणे ओळख त्यांना होते. आज माझ्या पहिलीच्या वर्गामध्ये जो पट आहे त्या पटामध्ये एकच दिव्यांग विद्यार्थी आहे, ज्याला दृष्टीचाच प्रॉब्लेम आहे. त्याला म्हणजे दिसायला विजनच अत्यंत कमी आहे. पण ज्या वेळेला त्याला मी मोठी अक्षरं त्याच्या पुढ्यात नेते, त्यावेळेला ती मुळाक्षर ओळखतो. छोटी अक्षरं त्याला ओळखता येत नाही, पण एकही विद्यार्थी असा नाही की त्याला मुळाक्षरांची ओळख नाहीये. सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मुळाक्षर वाचता, लिहिता, ओळखता येतात. आणि एकदा तुम्ही ही पायरी पार केली तर तुम्ही अर्ध जग जिंकलेलं असतं वर्गाच्या बाबतीतलं. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे स्वरचिन्हांची ओळख. वेगळं आलं का? मुळाक्षर ओळख झाली ना. आता ही मुळाक्षर ओळख करत असताना एक राहिलं सांगायचं, यात सुद्धा मी तंत्रज्ञानाचा उपयोग करते. तुम्ही युट्यूबला काही टाका, मला क शिकायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात. मला पूर्ण मुळाक्षर शिकवायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात. आपली भाषा पेटी आहे, त्या भाषा पेटीमध्ये अशा पद्धतीचे मुळाक्षर आहेत की ज्यामध्ये बघा चित्र आणि त्या मुळाक्षराचं पहिलं दिलेलं असतं डमरू. डमरूचा ड, महाड मुलांच्या पूर्णपणे स्मरणात राहतो. पूर्णपणे एकदम फिटली त्या माइंड मध्ये त्यांच्या फिट बसतो. अशी बरीच अक्षर आहेत. या भाषा पेटीचा जर आपण खूप बारकाईने अभ्यास स्वतः केला, सॉरी हाच आहे, अशी पूर्ण सगळीच्या सगळी मुळाक्षर त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं आपल्याकडे 2-2, 3-3 भाषापेठ्या आल्यात आणि प्रत्येक भाषापेटीमध्ये ही अक्षर मुळाक्षर आणि ही कार्ड्स आहेतच, ज्याचा वापर आपण विद्यार्थ्यांना वैयक्तिक पण देऊ शकतो, ग्रुपमध्ये देऊ शकतो आणि डिजिटलच्या माध्यमातून म्हणजे युट्यूब, पीपीटी किंवा आपण पीडीएफ म्हणतो, याच्या माध्यमातून सुद्धा या मुळाक्षरांची ओळख आणि वाचन आपण मुलांचं छानपैकी घेऊ शकतो. पण पुढच्या टप्प्याकडे जातोय, स्वरचिन्ह ओळख आणि शब्द वाचन. स्वरचिन्ह ओळख मध्ये आपण जर बघितलं तर पहिला आपल्याला पुस्तकामध्ये पण दिलेला आहे की पहिला आपल्याला काना आहे, काना दिलेला आहे की पहिलं कान्याचे शब्द आहेत. मग या कान्याची ओळख देत असताना तो
आ म्हणजे तो आ जोडला जातोय, त्याला उभी रेष दिली जाते, याला काना म्हणतात. हे अगोदर मुलांना पूर्णपणे कळलं पाहिजे. ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपले विद्यार्थी काना वाचू शकत नाही. मग त्या प्रत्येक वेळेला क ला आ जोडला म्हणजे त्याला काना दिला का तो झाला का. मगाशीच मी दाखवलं तुम्हाला का माझ्याकडे एक चार्ट आहे, त्या चार्ट मध्ये हे सगळं दिलेलं आहे. हा चार्ट दिसत असेल आपल्याला, दिसतो का? यामध्ये दिलेलं आहे कला आ जोडला की का होतो, कला ई जोडली का की होते. या पद्धतीने आपल्याला एकदम नाही शिकवायचं हे. कला काना का, तसा खला काना खा, गला काना गा, घला काना घा, हे जेव्हा येईल. आणि जेवढी आता पुस्तकाच्या दृष्टीने जर गेला तर काही मोजकीच मुळाक्षरं आहेत, मग तेवढ्याच मुळाक्षरांवर जाऊन आपण त्यांना धरून जर आपण ते शिकवलं तरी उत्तम आहे. नाही, मी माझी पद्धत सांगते, आपल्याला जी योग्य वाटत असेल आपल्या मुलांच्या दृष्टीने ते तुम्ही करू शकता. माझ्याकडे जी एसटी मुलं होती त्यांना 3 मुळाक्षरे शिकवून मला डायरेक्ट काना शिकवणं, केला मी तो प्रयोग, पण मुलांना ते पचनी पडलं नाही, कळलं असेल आपल्याला. मग त्यावेळेला पुन्हा मला त्यांना मुळाक्षरांकडेच घेऊन यावं लागलं. आधी त्यांना ती जाणीव ओळख करून दिली आणि मग मी कानाकडे गेली. आणि एकदा तो काना लावून दिला, मी पूर्ण ती बाराखडीच आची बाराखडी, की कला काना का, खला काना खा, ही फळ्यावर लिहून देणं, पुन्हा 14 खडी मधल्या तोच टप्पा घेणं, म्हणजे कान्याचीच मुळाक्षर, कान्याचीच बाराखडी, त्याचे व्हिडिओ ऐकवणं, बघायला लावणं, वाचणं, पुन्हा प्रॅक्टिस घेणं. हे सगळं झाल्यानंतर मग मी शब्दांकडे वळली आणि त्या शब्दांमध्ये कान्याचे शब्द इतके प्रचंड प्रमाणात त्यांच्या पुढ्यात पोहोचले की अशा भरपूर आहेत. अशा पीपीटी आहेत, व्हिडिओज आहेत, असं भरपूर आपण त्या कान्याचे, वेलांटीचे असे वेगवेगळे माझ्याकडे ते सगळ्या प्रकारचे शब्दांचे डिजिटल प्रिंट्स आहेत. आपण बघू शकत असाल. आता हे एवढ्या पुरतं नाही, तर याचेही अजून दुसऱ्या पद्धतीचे आहेत की हा ओ स्वर आहे ओ, मग या ओ स्वरावरच आधारित शब्द आहेत. हे या शब्दांचं वाचन लेखन, मग हाच सराव मी त्यांना घरी देते. वेगळा अभ्यास नसतो, वेगळा म्हणजे त्याच पद्धतीने तेच करायचं, तेच शब्द तेच वाचायचे, पुन्हा तेच शब्द, मात्र दुसऱ्या दिवशी शब्द बदलले पाहिजे, पद्धत बदलली पाहिजे. आज जर मी युट्यूबला दाखवलं तर उद्या त्यांना मात्र मी प्रिंट देणार, परवा त्यांना फळ्यावर घेणार, किंवा मग पुन्हा त्यांना पीडीएफ वर आणणार. या पद्धतीने जर तुम्ही अध्ययन अनुभव, काही वेळेला भाषापेठीची मदत घेणार, कारण भाषापेठीत पण या स्वरचिन्हांना धरून सर्व शब्द आहेत, संचच आहेत ते. ते जर वापरले आणि या पद्धतीने मुलांना वेगवेगळे अध्ययन अनुभव दिले तर मुलं नक्कीच शब्द वाचनामध्ये अग्रेसर होऊ शकतात किंवा ते शब्द वाचनात प्रगत होतात. आपण बघू शकत असाल, मी टीव्हीवर सुद्धा त्यांना युट्यूबला लावलं, प्रत्येक स्वरचिन्हयुक्त शब्दाचा जे स्वरचिन्ह घेतलंय त्या स्वरचिन्हाचा सराव मी 2 ते 3 दिवस, कधी कधी एक एक आठवडा. आता एक काना दोन मात्राचं स्वरचिन्ह शिकवत असताना खूप कन्फ्युज होती मुलं. माझा स्वतःचा अनुभव मी सांगते. ती गडबड करायची, कधी आता हला एक काना दोन मात्रा तर ती हाईस पण म्हणायची, कधी हेच म्हणायची, कधी होच म्हणायची. एक उदाहरण देते अशा पद्धतीने. पण मग मला अपेक्षित होतं हाऊस. मग हाऊस त्यांना कसं आलं पाहिजे, त्यासाठी पुन्हा अध्ययन अनुभव बदल करणं, पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना तो सराव देणं. त्यासाठी मला सर्वात जास्त मदत झाली ती तंत्रज्ञानाची. प्रत्येक वेळेला त्यांना तो अनुभव देत असताना कधी चित्ररूपाने, कधी चित्रशब्द रूपाने, कधी शब्द रूपाने, अशा पद्धतीने जेव्हा देत गेली, आज माझी मुलं न चुकता दोन्ही मात्रांचे, एक काना दोन मात्रांचे शब्द चपखलपणे वाचतात. इथे चित्रयुक्त वाक्य वाचन हा पुढचा टप्पा आहे. या चित्रयुक्त वाक्य वाचनासाठी मला वाटतं आपला वाचन पाठ क्रमांक 3 असावा. त्यामध्ये पुस्तकामध्ये एक छोटस वाक्य, एक पॅराग्राफ दिलाय. नदी होती असं काहीतरी ते वाक्य आहे, लक्षात नाही माझ्या, पण आहे तो एक पॅराग्राफ. त्या पॅराग्राफ मध्ये हा संबोध आलाय की चित्र देऊन मध्ये चित्र टाकायचं आणि मुलांना वाक्य वाचायला लावायचं.
आता इथपर्यंत जाण्याच्या आधी मी एक प्रयोग केला आपल्या भाषा पेटीमध्ये. अशा पद्धतीचं एक कार्ड आहेत, वाचन कार्ड आहेत. ही माझ्याकडे डिजिटल मी कम्प्युटरवर बनवून घेतलेली आहे स्वतः आणि तिची प्रिंट काढली. म्हणजे ही सगळी वाक्य आहेत. ही हा रंग कागद आहे किंवा इथे आपण बघूयात सोपं वाक्य, ही घंटा आहे. तर हा घंटा शब्द त्यांना परिचयाचा आहे. त्यानंतर हे डमरू आहे, हा डमरू शब्द त्यांना गेलेला आहे. मग या पद्धतीने त्यांचं वाचन आणि त्याच वाक्यांचा लेखनाचा सराव या पद्धतीने मी करून घेतला. अजून भाषा पेटीमध्ये अशा पद्धतीचं एक साहित्य आहे, पण जर बघितलं असेल तर आपल्या लक्षात आलं असेल. मग हे भाषा पेटीतलं साहित्य अगदी पहिलीच्या मुलाला दिलं पाहिजे अशातला भाग नाही. दुसरीची जी मुलं आहेत किंवा तिसरीच्या वर्गात आहे, कारण आपण FLN वर बोलतोय, ज्यामध्ये अध्ययन स्तर निश्चिती करत असताना आपल्या लक्षात आलं की पाचवीचाही विद्यार्थी वाचू शकत नाहीये किंवा त्याला काही शब्द अडतायत, काही स्वरचिन्ह त्याला अडतायत, जोडाक्षरयुक्त शब्दांमध्ये तो अडतोय, त्याला परिच्छेद जमत नाही, त्याला गोष्ट वाचन जमत नाही, ते लक्षात आलं असेल हे. आणि तिथे काम करत असताना या भाषा पेटीचा अत्यंत उपयोग होत असतो, होतोच. गॅरंटेड सांगेल, भाषा पेटीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर आपण करू शकतो. त्यामध्ये अशा प्रकारची कार्ड आहेत. या कार्डांचा वापर करून आईने बाजारातून भरपूर फळे आणली, एक वाक्य तयार झालं. मुलाला तो आनंद मिळतो की इथे चित्र दिलंय आणि त्याऐवजी मी आई शब्द लिहू शकलो, स्वतःहून लिहायचंय त्याला. बघा, नकळत आपण श्रुतलेखनाची सुद्धा तयारी करून घेतोय. फळे आणली, फळे शब्द त्याचा गेलाय, त्यामुळे तू फळ किंवा फळे या दोन्ही पद्धतीने लिखाण करतो. आईने आज बटाट्याचे वडे केले. बटाट्या नाही लिहिता येणार त्याला, कदाचित नाही लिहिता येणार, पण जोडाक्षर झालेला असेल, एखादा हुशार दुसरीचा विद्यार्थी पण लिहू शकतो, तिसरीचा लिहू शकतो. मग बटाटेचे लिहू शकतो म्हणण्यापेक्षा आपण त्याचं आधी वाचन घेणं गरजेचं आहे. वाचन त्याने केलं का मग आपल्याला लिखाणाकडे त्याला वळवायचंय. दादाला सफरचंद खूपच आवडते. आता दादा म्हणेल तो, किंवा एखाद्या मुलाचं नाव घेईल, किंवा माझा त्या मुलाला म्हणेल, किंवा रामला म्हणेल. डिपेंड अपॉन देम, त्यांच्यावर अवलंबून आहे ते काय वापरतात त्या पद्धतीने. सफरचंद शब्द मुलं डायरेक्ट सफरचंद पण नाही बोलत. आमच्याकडे तर मुलं पहिल्यांदा सफरचंदाला सफरचंद्र म्हणायचे. सफरचंद्र ऍक्सेप्ट केलं, त्यावेळी पुरतं ऍक्सेप्ट केलं, पण जेव्हा त्यांना ओरिजिनल नाव कळलं त्याचं की याला सफरचंद म्हणतात, आपल्या बाई याच्यावर जोर देऊन बोलतात की सफरचंद, याला सफरचंद म्हणायचं, चंद्र नाही, चंद्र आकाशात असतो. ही जी भूमिका त्यांना पटवून दिली, त्यावेळेला ती मुलं सफरचंद बोलू लागली. पुढचा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे जोडाक्षर ओळख आणि वाचन. हा जो जोडाक्षर ओळख आणि वाचनचा मगाशी माझ्या बोलण्यात ओघवतीनेपणाने आलं की क ला य जोडला, ख ला य जोडला, ग ला य जोडला, घ ला य जोडला, डायरेक्ट तोच भाग पूर्ण व्यंजनांना, पूर्ण मुळाक्षरांना ती य जोडून जर ती तयार करून दिली तर त्यांना ची जोडाक्षर कधीच अडत नाहीत. रफार रचे वेगवेगळे प्रकारची जोडाक्षर आहेत, त्यांचा सराव दिला तर त्या पद्धतीची त्यांना ती अडचण येत नाही. त्याच्याही डिजिटल प्रिंट माझ्याकडे सगळ्या जोडाक्षरांच्या आहेत, की ज्या मुलांना मी अभ्यासासाठी देत असते किंवा सरावासाठी देत असते. यासाठी सुद्धा भाषापेटी आपल्याला अत्यंत गरजेची आहे, महत्वाची ठरते. त्यात सुद्धा जोडाक्षरांचा खूप मोठा संच आहे. जुन्या भाषापेटीची गोष्ट करते, ती आपण बघितली असेल, त्यामध्ये भरपूर जोडाक्षर आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तुम्ही जर असे ग्रुप करून दिलेत, आणि हा पहिली दुसरीची मुलं पिअर लर्निंग छान करतात, ती ग्रुप लर्निंग छान करतात. या दोन्ही भूमिकांमध्ये त्यातला एखादा जर हुशार असतो, जो शार्प माइंडेड म्हणतो आपण, त्या स्मार्ट मुलाला जर सोबत घेतलं, मुलीला सोबत घेतलं आणि तिला थोडी लिडरशिप दिली ना, बघ ही दोन मैत्रिणी तुझ्या आहेत, यांना तुला क्लिअर करायचं, तयार करायचंय, अहो ती दुपारच्या सुट्टीत जेवले जेवले त्यांना घेऊन बसते. हा इम्पॅक्ट आहे. आपल्याला मुलांना दिशा देणं गरजेचं ठरतं. जोडाक्षरांचा वेगवेगळ्या प्रकारे सराव देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याजवळ शब्द भांडार असावं. यासाठी ही तंत्रज्ञानाची मदत खूप चांगल्या पद्धतीने होते. युट्यूबला सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओचा जर आपण त्यांना सराव दिला
माझ्या शाळेत इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. जास्त रेंज इश्यू असतो. म्हणून मग मी काय करते, आज मला शिकवायचंय तर ते युट्यूबला मी डाउनलोड करून घेते आणि तोच व्हिडिओ टॅबवर किंवा टीव्हीला, शक्य असेल नेट जर अवेलेबल असेल तर टीव्हीला लाईव्ह पण दाखवता येतं किंवा टॅबवर ते दाखवू शकतो. टॅबवर थोडा मोठा अक्षर येतं, त्यामुळे टॅबचा वापर इथे मी करत असते. पण एक व्हिडिओ बघूया. काय व्हिडिओ नाही चालत आहे. हा. मला व्हिडिओचा आवाज येत नाही. आवाज परत येत नाही सर. मगाशी जे एक सांगितलं ते सेटिंग करा. हा, तीच सेटिंग करते, एक मिनिट. कुठे रे ते, हे लॅपटॉप. म्यूट बटन आहे ना, म्यूट अनम्यूटचा. हा, दिसलं हा, सर, दिसलं. मायक्रोफोन आधीची सेटिंग आहे ना. सेम ऍज सिस्टमच करायची ना सर. मायक्रोफोन एरिया केले ना आपण. हा तेच केलं मग आधी सेटिंग आहे तीच आहे. तीच आहे सर, पहिली सेटिंग बदलवली नाहीये मी. बघ रे जरा वेदांत, बाहेर जाऊन आवाज येतो. वाढवून नाही. सेटिंग मध्ये हे परत जा बरं, सिस्टम मध्ये ऑडिओ हे घे. परत चालू. सिलेक्ट मायक्रोफोन आहे ना, तिथे इंटरनल किंवा येतो का सर आवाज? नाही, मगाशी येत होतं. येत होता. आपण प्रॅक्टिस केली ना त्यावेळेस येत होता आवाज. आता पुन्हा काय झालं? हे इथे बघ, इथे केलं. हा. फक्त व्हिडिओ प्ले करत राहा. येतोय सर आवाज? मगाशी चांगला येत होता ना. येत होतं सेम सेटिंग, सेटिंग काय चेंज केली? कॉर्ड लावू का? मग पण काय लावू? पुन्हा एकदा व्हिडिओ प्ले करा बरं मॅडम. काय कर, व्हिडिओ प्ले करतो ना. हा, चालेल. बरं. पुन्हा ते ऑडिओच्या तिथे करा आणि इंटरनल मायक्रोफोन त्याला क्लिक करा. मायक्रोफोन मध्ये सिलेक्ट मायक्रोफोन वरच आहे बघा. ऑडिओ सेटिंग मध्ये, नाही तेच आहे म्हणा, इंटरनल वगैरे काय नाही. ऑडिओ सेटिंग मध्ये जा ना. नाही, माझ्या पीसी मध्ये तो नाहीये सर ऑप्शन. नाही, मगाशी तुम्हाला मी ती स्क्रीनशॉट तीच पाठवलं सेटिंग आहे बघा. सर. सर तीच सेटिंग आहे, तुम्ही मगाशी जी सांगितली होती ना बरं आपण. मग सेम ॲज इंटरनल सेटिंगला करा बरं. मग पुन्हा ते करा. पुन्हा खालचं ते प्रेस करा आणि मग पुन्हा व्हिडिओ प्ले करून पहा. येतच नाही. येतोय सर आवाज? इतकं येतं का? आवाज येतोय? पुन्हा वरती सेटिंग करून पहा बरं. पुन्हा वरती करा आता इंटरनल येतोय का स्टोरेज. आवाज? हा, आवाज तर मगाशी छान आला होता. ऑडिओ ला परत कर बरं, रिफ्रेश कर.
मायक्रोफोन कर. व्हिडिओ प्ले प्ले ठेवा मात्र. मग आवाज आला का मी तुम्हाला. मला येतो का सांग मला. नाही येत. येतोय ना. केलं केलं काढून टाकते. सर येतोय का आवाज? ते व्हिडिओ नाही हा दाखवत. मॅडम, मॅडम वर्ण तर हवं व्हिडिओ आपण मला तुम्ही पाठवून ठेवा, आपण शेअर करून पाहू. हा सध्या ओके वर्ण ओके ओके. हा म्हणजे मॅडम येतोय चालेल आवाज चालेल येतोय. चालेल सर. हा येतोय काही लोक. पण ते हं. आपण बघितलं असेल व्हिडिओचा आवाज काहींना आलाय काहींना नाही आला. सॉरी फॉर दॅट. सेपरेट व्हिडिओ मी ते दाखवते शेवटच्या सेशनच्या शेवटी. तर छोटी वाक्य वाचन करत असताना चा व्हिडिओ होता हा. माझ्या दुसरीच्या वर्गातल्या किंवा पहिली दुसरीची मुलं होती, थोडी थोडी घेतली, 2-2 3-3च मुलं घेतली, कारण व्हिडिओची लांबी वाढते. तर ही छोटी वाक्य वाचन करत असताना त्या वाक्य वाचनाच्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो, हे करण्यासाठी कालावधी आपल्याला ते 4, 2, 2.5, 3 महिन्यांचा लागू शकतो. कदाचित तो 6 महिन्यांचा पण लागू शकतो. त्या विद्यार्थ्यांच्या ग्रास्पिंग पॉवरवर किंवा तुम्ही त्यांना कशा पद्धतीचे अध्ययन अनुभव देताय, त्यांना कुठपर्यंत त्यांच्यावर मेहनत घेताय त्यावर ते अवलंबून आहे. छोटे वाक्य वाचन करण्यासाठी अजून आपल्याला भांडार मिळतं. ते पुन्हा मी भाषापेठीकडे जाईल की भाषापेठीमध्ये या प्रकारच्या स्लाइड्स आहेत, आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील की अशा प्रकारची कार्ड आहेत की त्यामध्ये ती वाक्य आहेत. त्यानंतर तुमच्याकडे एक वाक्य चक्र असणार आहे, आताच्या नवीन भाषापेठीमध्ये आहे ते. तर त्या चक्राचा वापर करून आपण मुलांना वाक्य वाचनाचा सराव, लिखाणाचा सराव देऊ शकतो. आता हे सर्व करत असताना मी काय काय अध्ययन अनुभव मुलांना दिले, कारण एकदा मुळाक्षरं आली, स्वरचिन्हांची ओळख झाली का मग त्यांना खिळवून ठेवणं गरजेचं असतं. तुम्ही रोजच बाराखडी नाही देऊ शकत, आणि दिलीत का तुमची मुलं कंटाळली म्हणून समजायचं, ती शाळेत यायला कंटाळा करू शकतात. शब्द खेळ, त्यामध्ये शब्द डोंगर बनवणं. शब्द डोंगरांचे माझ्याजवळ जवळजवळ 50 एक चार्ट आहेत शब्द डोंगरांचे. शब्द डोंगरांचे चार्टच नाही असते. त्यानंतर या पद्धतीचे आपण उलट शब्द बनवणं, म्हणजे इथे जर बघा तालचा लता होतो, नंतर लताचा ताल होऊ शकतो. अशा पद्धतीचे जवळजवळ 10 ते 12 कार्ड मी बनवलेत. या पद्धतीने तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला सर्च मारून हे सगळं आपल्याला मिळेल. त्यानंतरचा उपक्रम म्हणजे शब्द डोंगर. आता ते मला दिसत नाही, सापडत नाही चार्ट. ते चार्ट आहेत माझ्याकडे की वेगवेगळ्या प्रकारचे शब्द डोंगर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि या शब्द डोंगरांच्या मदतीने एक खेळ पद्धतीने आपण मुलांना ते वाचनाचा अनुभव देऊ शकतो. अशा पद्धतीचे चार्ट्स आहेत. त्यानंतर शब्द साखळी बनवणं, वाक्य बनवणं, दिलेल्या शब्दांपासनं अशा पद्धतीचा जर तुम्ही एक हे दिलं, त आहे, त्यावरून येणारे शब्द आहेत. आता एखाद्या मुलाने ताप सांगितला तर मग तापावर वाक्य काय, तो पटकन म्हणतो मला काल ताप आला होता. म्हणजे एक वाक्य तयार झालं त्याचं. ते वाक्य आपण फळ्यावर लिहिलं, दुसऱ्या 2 मुलांकडनं ते वाचून घेतलं. वाक्य वाचनाचा सराव होतो, लिखाणाचा सराव होतो. मेन म्हणजे आपली मुलं बोलकी होतात. त्यानंतर वाक्य बनवण्यासाठी किंवा शब्द वाचनासाठी अजून आपल्याला अनुभव देता येतात. पुन्हा मी म्हणेन भाषापेठीकडे वळूया. या भाषापेठीमध्ये अशा पद्धतीचे आपल्याला चार्ट दिसतील. या चार्ट मध्ये खूप प्रकारचे शब्द मुलं खेळाच्या निमित्ताने करतात. एकदम एकच कार्ड अख्ख्या वर्गाला न देता मी अशा प्रकारची 4 कार्ड 4 ग्रुप मध्ये डिवाइड करते. 2 मुलांचा 3 मुलांचा ग्रुप बनवते आणि त्यामध्ये एक काळजी घेते, एखादा हुशार मुलगा आहे तर त्याच्यासोबत
पुन्हा हुशारच नाही देत तर तिथे थोडासा कमी मागे असलेला, मग त्याला तो आनंद होतो की मला एक शब्द आला, मग तो दुसरा बनवायचा प्रयत्न करतो. हा एक खेळ आपण घेऊ शकतो. त्यानंतर दिलेल्या अक्षरापासून शब्द बनवणं मजेशीर खेळ आहे. माझ्या वर्गातली मुलं फार रमतात या खेळामध्ये. एकदा तुम्ही क दिला, ब दिला, म दिला का त्यांना फक्त सांगायचं तुला आवडेल तो शब्द, तुला आठवेल तो शब्द लिही, वाच, लिही, वाच. अशा पद्धतीचा जर खेळ आपण घेतला तर मुलांना अध्ययन प्रक्रियेमध्ये इंटरेस्ट तयार होतो. आता पुढचा जो टप्पा आहे वाक्य वाचनावरून शब्द बनवण्यापासून या सगळ्या उपक्रमांमधून आपण आलो परिच्छेद वाचनाकडे. मी थोडी घाई करते. परिच्छेद वाचनामध्ये परिच्छेद आपल्याकडे तयार पाहिजेत. तर आपण बघत असू FLN मध्ये आपल्याला एक परिच्छेदांची PDF आले. आपण म्हणजे मी हे नाही करत किंवा असा दोष नाही देत किंवा काय, तेवढी PDF वाचली म्हणजे संपलं असं नाहीये. त्याच्या पुढे जाऊन मुलांना नवीन अक्षर, नवीन वाक्य, नवीन परिच्छेद वाचता आले पाहिजेत. मी मगाशी पहिल्यापासून एकच वाक्य म्हणतेय की तुमच्या विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभवांमध्ये नाविन्यता हवी असते. जर ती नाविन्यता आपण दिली नाही तर मुलं कंटाळतात, ती निरस होतात. अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी निरस होणं, त्याला कंटाळा येणं हा शिक्षकाचा पराभव आहे. या वृत्तीची माझी भावना आहे. आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला खिळवून ठेवायचंय, त्यांना अध्ययन प्रक्रियेमध्ये सतत सक्रिय ठेवायचंय, कारण त्यात सातत्य हवं. आता त्यामध्ये आपण म्हणू शकतो की प्रत्येक विद्यार्थी एवढं ग्रास्पिंग करेल का, नाही ना. तर प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. आपण म्हणतो ना प्रत्येक मूल हे वेगळं आहे, त्याची प्रगतीची गती वेगळी आहे आणि त्या गतीनुसार त्याला शिकवायचंय. मग ज्या वेळेला माझा एक विद्यार्थी परिच्छेदावर आहे तर मागचा एखादा विद्यार्थी शब्दावर पण असू शकतो. हे सगळं साहित्य, या सगळ्या टाक आपल्याला यासाठी मदत करतात. आपण परिच्छेद वाचनाचा एक व्हिडिओ बघणार आहोत. सर मी तुम्हाला सेंड करते, प्लीज तेवढा प्ले करा. बरं पाठवून सर ठेवा, पाठवून ठेवा. हा पाठवून ठेवा बघा. हा लावून बघते मी. जर आवाज आला तर ठीक, नाही तर आपण पुढे जाऊया. नाही येत ना? ओके सर, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देते. आपण नंतर सेशन संपल्यावर आपण बघूयात, कारण त्यात वेळ जाईल मग पुन्हा. ओके 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 ठीक आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे गोष्ट वाचन. हा पण व्हिडिओच आहे. तर या परिच्छेद वाचनातून आपण पुढे गोष्ट वाचनाकडे जाऊ शकतो. त्या गोष्ट वाचनासाठी, कारण परिच्छेदाचीच गोष्ट बनते हे आपल्याला माहितीये, विद्यार्थ्याला याची भीती वाटू नये म्हणून मी एक उपक्रम राबवला. तो म्हणजे अशा छोट्या छोट्या उतार्यांच्या म्हणजे गोष्टींच्या अशा छान छान प्रिंट्स काढल्या, त्या लॅमिनेट केल्यात आणि त्यांचा सराव देते. पुन्हा आपल्या भाषा पेटीमध्ये पुष्कळ पुस्तकं आली छोटी छोटी. त्या पुस्तकांचं जर वाचन दिलं, आता सगळी मुलं किंवा प्रत्येक मूल त्या प्रत्येक शब्दाचं वाचन करेल असं नाहीये. मग त्यामध्ये त्यांना माझ्या पद्धतीने मी त्यांना सांगते की तू वाच, तुला जेवढं जमेल तेवढं वाच. जो शब्द तुला येणार नाही त्याच्याकडे अंडरलाईन कर, रेश मार पेन्सिलनी, किंवा त्याला लक्षात ठेव, किंवा तो वहीत बाजूला लिहून ठेव. आपण त्याचं पुन्हा वाचन करूयात. मग त्याला पुन्हा मागच्या पद्धतीने जे आपण जोडाक्षरं घेतलीत, जे आपण हे केलंय, वाचनाचे सरावाचे हे दिलेत, त्यानुसार आपण त्यांना तिथपर्यंत नेलं तर पुन्हा तो शब्द त्याच्या पक्का लक्षात राहतो आणि हळूहळू ती मुलं गोष्ट वाचनापर्यंत पोहोचू शकतात. त्याचाच हा व्हिडिओ आहे, पण आता आपल्याला तो प्ले होतोय पण आवाज येत नाही, म्हणून आपण पुढे जाऊया. हा झाला माझा मराठीचा टप्पा, की गोष्ट या स्तरापर्यंत माझे विद्यार्थी, पहिलीचे पण आणि दुसरीचे पण. अपवाद फक्त दिव्यांग विद्यार्थ्याचा आहे. त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सोडलं म्हणजे अध्ययन अक्षम म्हणूयात आपण, अध्ययन अधिगम म्हणूयात, किंवा दृष्टीदोष आहे त्या विद्यार्थ्याचा, अशी 2 ते 3 विद्यार्थी आहेत की ते मागे आहेत, पण ते पुढे येतील हा माझा विश्वास आहे. आपण आता गणिताकडे वळूयात. गणिताची अध्ययन स्तर उंचावण्यासाठी केलेले उपक्रम. तर या उपक्रमांमध्ये पुन्हा आपण जातोय
ते गणितीय भाषेच्या वापराकडे, की जेव्हा पहिलीतला दुसरीतला विद्यार्थी येतो त्यावेळेला त्याला डायरेक्ट अंक शिकवण्यापेक्षा त्याला जर त्या भाषेतून आपण अंक शिकवले, आपण विविध प्रशिक्षणांमध्ये या गोष्टी शिकलोय, त्या जर आपण अंमलात आणल्या तर त्या उत्तम पद्धतीने संख्या ज्ञानाची किंवा अंक ज्ञानाची ओळख त्या मुलांना होते. त्यामध्ये बोटांची भाषा आहे, वस्तूची भाषा आहे, चित्राची भाषा आहे, आवाजाची भाषा आहे, कृतीची भाषा आहे, गोष्टीची भाषा आहे, अंक भाषा आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी यात वेळ नाही घालवणार. पण माझा शिकवण्याचा कलच तो आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांना, की मी भाषा, गणितीय भाषेचा वापर करूनच त्यांना अंकज्ञानापर्यंत नेते. डायरेक्ट मी विद्यार्थ्यांना कधीच याला 1 म्हणतात नाही, याला 4 म्हणतात, याला 12 म्हणतात असं सांगत नाही. कारण त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं की मुलं त्यामध्ये बुजली जातात, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला तो 2 नाही ओळखता आला, एखाद्या विद्यार्थ्याला 5 नाही ओळखता आला, तर त्याचा आत्मविश्वास खच्चीकरणाकडे वळतो, आणि हे मला होऊ द्यायचं नाही. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण तिथे जाऊ शकतो. अंक ओळखसाठी आपण वेगवेगळ्या साहित्य पेटीतल्या वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करू शकतो, ज्यामध्ये ठोकळे आहेत, त्यानंतर अशी कार्ड्स आहेत, मला वाटतं ती कार्ड्स पण माझ्याकडे आहेत. अशा पद्धतीची कार्ड्स आहेत की याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. या पद्धतीच्या कार्ड्सचा वापर आपण तिथे करू शकतो संख्या ओळखसाठी. त्यानंतर या पद्धतीचं माझ्याकडे चार्ट्स आहेत की ज्यामध्ये दशक आणि एकक यांची ओळख आहे. आमच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे नवनीतचं, त्या सॉफ्टवेअर मध्ये पण प्रत्येक अंक कसा तयार झाला, प्रत्येक संख्या कशी तयार झाली याची खूप छान व्हिडिओज त्यांनी दिलेत. त्यांचा मी सराव देते. पुन्हा पुन्हा ते युट्यूबचे व्हिडिओ किंवा त्या व्हिडिओचा वापर करून मुलांमध्ये ती संख्या ओळखीची जी भूमिका, संबोध स्पष्टीकरण आहे किंवा संबोध समजणं आहे, यासाठी तो सराव घेतला जातो. आता ह्यासाठी संख्या ओळख झाली की नाही याचं पण मूल्यमापन आपण सतत करणं गरजेचं असतं. कारण एक ते क्रमाने सहज बोलतात, प्रॉब्लेम येतो तो मधली संख्या ओळखण्याचा. त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आपल्यालाही माहिती आहेत. माझ्याही पद्धतीने मी टप्प्यांची संख्या वापरते, कार्डांचा वापर करते, काही गेम्स घेते की ज्या गेम्सच्या आधाराने त्या मुलांना त्या संख्या ओळखण्यासाठी मदत होते आणि त्यांना त्यामध्ये आनंदही मिळत असतो. पुढचा टप्पा तो म्हणजे बेरीज आणि वजाबाकीचा. तर यासाठी मणितारा, त्यानंतर गोट्या, खडे, वेगवेगळे मणी, वेगवेगळी चित्र यांचा वापर करून त्या पुन्हा गणित पेटीकडे मी वळेल की गणित पेटीमध्ये या पद्धतीचं साहित्य मुबलक प्रमाणात आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. बेरीज करणं म्हणजेच काय करणं याचा जर समज आपण मुलांना व्यवस्थित पटवून दिला की बाबा हे 2 चॉकलेट आहेत आणि त्यामध्ये 2 टाकले तर किती झाले, तो सहज सांगतो 4 झाले, 1 2 3 4 मोजतो तो. म्हणजेच तू बेरीज केलीस किंवा तू मिळवलेस. ह्या मिळवणं, बेरीज करणं, अधिक करणं, त्यामध्ये वाढ होणं, या शब्दप्रयोगांचा जर वापर केला, डायरेक्ट बेरीज म्हटलं तर मुलं कन्फ्युज होतात. डायरेक्ट बेरीजचं चिन्ह टाकून जर विद्यार्थ्यांना आपण गणित दिलं तर ती कन्फ्युज होतात. डायरेक्ट वजाबाकीचं चिन्ह दिलं तर ते गोंधळतात. म्हणून त्यांना स्टेप बाय स्टेप, पुन्हा मी सांगेल, टप्प्याटप्प्याने आपण गेलो तर नक्कीच आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती आपल्याला दिसेल. आणि बेरीज वजाबाकीचा सराव अधिक गरजेचा आहे. हा सराव जितका अधिक तुम्ही कराल, म्हणून मी पुन्हा जाईन की भविष्यवेधी शिक्षणामध्ये अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामध्ये एक हे होतं, आव्हानांचा वापर करा. हे आव्हाने जर तुम्ही मुलांना दिलीत तर ती खूप अधिक पद्धतीने त्याचा सराव करतात. मी 4थीच्या वर्गाच्या एक टीचर आमच्या ट्रेनिंगला होत्या आणि त्या वर्गातील मुलांना अभ्यास द्यायचा होता. प्रश्न पडला आता काय करायचं. त्या मुलांना मी सहज म्हटलं तुम्हाला बेरीज येते ना, मग बेरीज करूयात. मग त्यांना म्हटलं तुम्ही किती गणित सोडवू शकता, सोडवा. एका तासामध्ये एका विद्यार्थ्याने मला 70 गणितं आणून दाखवली होती, उदाहरणं आणून दाखवली होती. हे टार्गेट आहे. आपण त्यांना टार्गेट देण्यापेक्षा ते काय करू शकतात, त्यांच्याकडे किती क्षमता आहे, किती पॉवर आहे, याचा आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला फक्त त्यांना पुशअप करायचंय. पण पुढे वळतोय इंग्रजी अध्ययन स्तर उंचावण्यासाठी केलेले उपक्रम. प्री रिडिंग स्किल, याच्यामध्ये आपले पिक्चर्स येतात, अल्फाबेट्स येतात, लिसनिंग स्किल येतं. अधिक अधिक म्हणजे ज्या मराठी भाषेच्या टप्प्यांनी आपण गेलो थोडक्यात प्रमाणात तेच टप्पे इथे येतात. पण सर्वात महत्वाचं इथे फोनिक्स आहे. फोनिक्सची जर ओळख आपण विद्यार्थ्यांना करून दिली तर विद्यार्थी
शब्द लवकर वाचतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी प्रत्येक इयत्तेला ज्या ज्या वर्षी माझ्याकडे वर्ग येतो त्या त्या वेळेला मी फोनिक्सचा आधार घेऊनच मुलांना इंग्रजी वाचनाकडे वळवते. त्यामध्ये साईट वर्ड्स आहेत, द अँड इज. सर काय म्हटलं? हॅलो. हा मॅडम, तुम्ही कंटिन्यू करा, कंटिन्यू हा. करा. त्यानंतर आपण त्यांची शब्दसंपत्ती जर वाढवली तर आपण छोट्या छोट्या वाक्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि या फोनिक्सच्याच आधाराने आता फोनिक्स शिकवण्यासाठी आपल्याला पुन्हा तंत्रज्ञानाची मदत घेता येते, इंग्रजी पेटीची मदत घेता येते. आणि याच्या साहाय्याने मुलांना जर सतत सतत आपण त्याचा सराव दिला तर ती उत्तम प्रकारे फोनिक्स आत्मसात करतात आणि शब्द वाचनाकडे वळतात. ही छोटी छोटी वाक्य आहेत. आपण बघत असाल की ही वाक्य माझी दुसरीची मुलं आज वाचतायत. पहिलीच्या मुलांवर माझा अभ्यास काम चालू आहे, पण दुसरीची मुलं मात्र वाचतात. या वाक्यांवरून मी त्यांना डायरेक्ट पॅरा रिडिंग पर्यंत पोहोचवलेलं आहे. पॅरा रिडिंग पण ती दुसरीची मुलं छान करतात. आपण व्हिडिओ बघूयात ते. सर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते. आणि हा जो सगळा प्रवास आहे हा माझ्या पद्धतीने केलेला मी प्रवास आहे. याच्यापेक्षाही छान आपण करू शकत असाल. आपण व्हिडिओ बघूयात आणि मग पुढचं मी बोलते. सर कालच पाठवली. सर आपण प्ले करा, मग मी त्याच्यावर बोलेल वाटलीस तर. ओके, तोपर्यंत तुम्ही बोलत राहा, मी व्हिडिओ डाउनलोड करतो. ओके. पण या पद्धतीने जर गेलो म्हणजे या सगळ्या स्टेप बाय स्टेप मी गेलो तर नक्कीच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिली दुसरी मध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता पातळी जर प्राप्त झाली तर नक्कीच तिसरी चौथी मध्ये ती उत्तम प्रकारे वाचन लेखन करू शकतात. पाचवी सहावी मध्ये पण उत्तम. मग स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यायची. तसं बघितलं तर फक्त त्यांना पुशअप करायचं असतं. आनंदाची गोष्ट अशी की माझ्या शाळेमध्ये आज बघितलं तर NMMS चा रिझल्ट जेव्हा लागला तेव्हा आमच्या 8वीच्या वर्गातील 7 विद्यार्थी बसवले होते आणि 7च्या 7 विद्यार्थी पास झालेले आहेत, तेही चांगल्या गुणांनी. सर प्ले कर. आवाजच येत नाहीये. बरं सरांच्या पण याच्यात आवाज येत नाही. हा. डायरेक्ट प्ले केला तर नाही होणार. येतो का आवाज? सर आवाज नाही येते हो. ओके, ओके. माझा आवाज येतो ना तुम्हाला? हा तुमचा येतोय आवाज. डायरेक्ट प्ले करू का माझ्या याच्यावरून? हा स्क्रीन शेअर करून ते करतायत ना. प्रॉब्लेम येतो.
सर मी डायरेक्ट प्ले करून बघू का माझ्या पीसीत ना? हा ठीक ठीक आहे मॅडम. करा. हा हा. तुम्ही तुमच्या हा हा. कुठे व्हिडिओ स्क्रीन शेअर घेतली ना मी. व्हिडिओज हेच ना, परिच्छेद नाही, आधी हे वाचायचं वाक्य वाच. हे. येतो का सर आवाज? येस येस मॅडम आलं. दिसत स्क्रीन कुठे? तेच दिसत नाही ना. ह्याला नाही handle केलं मी. आवाज येतून चित्र नाही दिसत आता. थांबा आपण पीपीटी आउट करू. हा आता आलं. हम्म. तो दिसतोय. वेकंट येस सर. येतोय ना. सुवर्ण मॅडम. सुवर्ण मॅडम. हॅलो. हा सर, सॉरी सर, थोडा नेटचा इश्यू झालाय. तर अशा पद्धतीने आपण अध्ययन स्तर निश्चितीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने
काम करू शकतो. मी माझ्या पद्धतीचा वापर इथे केलाय, तो सांगण्याचा माझ्या थोडक्या मोडक्या भाषेत प्रयत्न केला. मला डाएट कडनं जी संधी मिळाली मी आहे याच्यामध्ये फार कमी ज्ञान आहे असं मला वाटतं. तर आपल्याकडूनही मला काही शिकायला मिळालं तर जास्त चांगलं होईल. आता परत व्हिडिओ दिसायला लागला. हा मॅडम, खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही या तिन्ही विषयावर जो प्रकाश टाकला तो खूप महत्वाचा आहे. कारण अ, मराठी वाचन आहे, गणित आहे आणि इंग्रजी आहे. तिन्ही भाषेमध्ये तुम्ही जे तुमच्या वर्गामध्ये केलेल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आणि तुमचा वर्ग हा पहिली दुसरीचा विचार करता आपण अधिक मराठीमध्ये परीक्षेत वाचनापर्यंत सहजतेने पोहोचलेले आहेत. गणितामध्ये देखील बेरीज वजाबाकी ही मुलं आपली करत आहेत. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा पॅराग्राफ वर्णनापर्यंत आपण गेलेला आहात. ही अतिशय प्रेरणादायी. त्याच्यामध्ये प्राधान्य विचार जर केला तर जे आपण डीएड बीएड ला शिकलेलो आहोत की सूक्ष्म अध्यापन कौशल्य आणि तुमच्या प्रत्येक वाक्याकडे हे बदल जे आहेत ते सातत्याने जाणवत होते की आपण आपण जे अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने जे शिक्षण घेतलेलं आहे ते शास्त्रशुद्ध शिक्षणाचा वर्गामध्ये किंवा वर्ग अध्यापन करताना कसा वापर करता येईल. जर तुम्ही वारंवार सांगत होतात की चेतक बदल म्हणजे विद्यार्थ्याचं अवधान केंद्रीकरण करताना मी रोज तीच गोष्ट नाही नको करायला. माझ्यामध्ये व्हेरिएशन असले पाहिजे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये व्हेरिएशन असले पाहिजे. जसं मी आवर्जून उल्लेख करेल की तुम्ही आवर्जून उदाहरण दिलं होतं की तुमच्या वर्गातील सर्व मुलं आहेत आणि एक दिव्यांग विद्यार्थी आहे. आणि दिव्यांग विद्यार्थीला लो विजन म्हणजे दृष्टीदोषाचा प्रॉब्लेम आहे. मात्र तुम्ही चेतक बदल काय केलात किंवा जे सूक्ष्म अध्यापन कौशल्याचा तुम्ही वापर केलात तो म्हणजे फलक पद्धतीचा वापर. या फलकामध्ये तुम्ही काय केलं तर तुम्ही त्या मुलाला मोठं अक्षर दाखवलेलं आहे. म्हणजे तिथे आपण म्हणतो की मुलाला लो विजनचा अडचण आहे. मग आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्या सूक्ष्म अध्यापन कौशल्यमध्ये बदल झाला पाहिजे. मग अडचण काय होती तर मुलाला लहान अक्षरातले किंवा रेग्युलर अक्षरातल्या दिसत नाहीत. मग बदल तुम्ही काय केला तर तुम्ही फलक लेखनामध्ये बदल केलात. मग मोठ्या अक्षरात काढलेलं ते मुलाला इतर मुलांना पण दिसणं याही मुलाला दिसतंय. म्हणजे फार तुम्ही काही वेगळी उपाययोजना केली नाहीत. मात्र त्या मुलाच्या गरजेनुरूप केल्यामुळे काय झालं त्या इतर मुलांना देखील लाभ झाला आणि त्या जो लो विजनचा मुलगा आहे त्याला देखील लाभ झाला. आणि वारंवार तुम्ही सांगत होतात की माझ्या पाठाची सुरुवात ही अतिशय परिणामकारक झाली पाहिजे. पुन्हा नियम कुठला लागू पडला सूक्ष्म अध्यापन कौशल्य तर सज्जता प्रवर्तन. या सज्जता प्रवर्तन मध्येच हे गोष्ट लपलेले सूक्ष्म अध्यापन कौशल्य लपलेलं आहे की मुलांना रुटीन नको आहे. त्यांना उत्सुकता त्यांची शिगेला गेली पाहिजे आणि त्यांना वाटलं पाहिजे की आज मॅडम आलेले आहेत माझ्या पुढ्यात काहीतरी नवीन ठेवणार आहेत. मग नवीन म्हणजे काय खाऊ नये तर नवीन म्हणजे त्यांना जे जाणून घ्यायचे ज्याविषयी जिज्ञासा निर्माण आहे त्या जिज्ञासा त्यांची कशी मला पूर्ण करता येईल ही गोष्ट तुम्ही वारंवार तुमच्या ह्या तासिकेमध्ये प्रश्न सांगत आहेत आणि ते तुमच्या दैनंदिन वर्गाध्यापन जाणत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की आव्हान देणे. आता आव्हान देणे आपण असं म्हटलं तरी पुन्हा आपण काय केलं भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने आव्हान देणे एक महत्वाचा भाग आहे. मात्र हा भाग सूक्ष्म अध्यापन कौशल्यामध्ये कुठे लपलेला आहे तर सूक्ष्म अध्यापन कौशल्यामध्ये आपल्याला विचारलं की कुठे लपलाय तर माझे मूलभूत प्रश्न पद्धती काय आहेत. मी मुलांना वेगवेगळे प्रश्न कसे विचारतोय वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्याकडचं ज्ञान मी कसं जाणून घेतोय तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हीच वारंवार तुमच्या ह्या वर्गामध्ये तुम्ही ज्या गोष्टी राबवलेल्या आहेत याच्यातून पुन्हा पुन्हा हे गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत की माझ्या ह्या सूक्ष्म अध्यापन कौशल्य असेल किंवा त्याचे शोधक प्रश्न पद्धती असेल की उदाहरणं किंवा दाखल्यांचा वापर आपण करतोय तर आणि वर्ग व्यवस्थापन जे कौशल्य म्हणतोय की वारंवार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या प्रत्येक प्रक्रियेतून तुमचं प्रत्याभरण तुमच्या तासिकेचं होत आहे. तर या सगळ्या गोष्टीचा वापर केला तर निश्चित तुमचा पहिली दुसरीचा वर्ग आज तुमच्या मराठीमध्ये असेल जो परीक्षेत गोष्ट स्तरावर आहे गणितामध्ये वजाबाकी स्तरावर आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही त्या मुलांना परीक्षेचा पर्यंत घेऊन गेलेला आहात. अतिशय प्रेरणादायी तुमचा हा वर्ग पहिली दुसरीचा आहे.
मी सहभागी शिक्षकांना देखील अशी विनंती करेल की मॅडमने जी तासिका घेतली, तुमच्या या चॅट बॉक्समध्ये बऱ्याच प्रतिक्रिया दिसत आहेत, ज्या सांगत आहेत की आजचं तासिका किती महत्वाची आहे. तरी मॅडमची त्या सत्राविषयी किंवा अजून तुम्हाला काय सजेशन असेल त्याविषयी आपण आवर्जून तुम्ही शेअरिंग करा. मी हे तासिका ओपन करत आहे. कृपया आपण अनम्यूट व्हा आणि मॅडमच्या या तासिकेविषयी शेअरिंग करा. मोफे सर, मोफे सर बोला बोला. मोफे सर आवाज येतोय, बोला आपण. मोफे सर तुम्हाला बोलायचं का काही? आपला आवाज येतोय. सर बोलत आहे, तर अजून कोणाला बोलायचं असेल तर मॅडमच्या भेरे मॅडमच्या तासिकेविषयी तर कृपया आपण शेअरिंग करावं. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर. हा सर पाठवलं सर, बोला प्लीज प्लीज बोला. हा नमस्कार सर. सर आज प्रोजेक्ट दिशा अंतर्गत सुवर्णा भेरे मॅडम यांनी जी तासिका घेतली, खरोखरच खूप प्रेरणादायी असं मार्गदर्शन मॅडमनी या तासिकेला केलं. विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीनं आपण कृती केली पाहिजे, कोणकोणत्या प्रकारचे अध्ययन अनुभव दिले पाहिजेत, कोणकोणत्या प्रकारचं साहित्य आपण विद्यार्थ्यांच्या या स्तर वाढीसाठी वापरलं पाहिजे, याचं अतिशय सुरेख मार्गदर्शन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी केलेलं आहे. हे सुवर्ण मॅडमचं आम्ही शहापूरमध्ये बघतोय की त्यांचं जे काम आहे, शैक्षणिक काम अतिशय चांगलं आहे. आणि त्यांचे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी आज तालुक्याच्या कुठल्या तरी पटलावर सतत दिसत असतात आणि हे त्यांच्या नियोजनबद्ध कामाचं द्योतक आहे असं मला वाटतं. सुवर्ण मॅडम निश्चितपणे आपल्या या मार्गदर्शनामुळे सर्व शिक्षकांना चांगली दिशा मिळेल. एक आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. खूप सुंदर मार्गदर्शन आपण केलं, त्याबद्दल सर्व तालुक्याच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद पाटील सर. मॅडमने खरंच जे सेशन सादर केलं, तुम्ही अतिशय समर्पकपणे त्याचं मांडलेलं आहे. रवींद्र सर काय आपण काय बोलताय का? अजून एखादी प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊ आणि आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब आपलं मग मार्गदर्शन. त्यामध्ये अजून काही कोणी बोलत नाही. शिक्षण अधिकारी साहेब राक्षे साहेब पूर्ण सत्र जॉईन होते. मी सर्वांना विनंती करतो की सर सुवर्णा भेरे मॅडम यांनी त्यांच्या वर्गामध्ये इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये मराठी भाषा, गणित आणि इंग्रजी याच्या अध्ययन स्तर उंचावण्यासाठी जे काही मागील 8 महिने मेहनत घेतलेली आहे, जी प्रॅक्टिस केलेली आहे, याबाबतचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांची वर्गातील मुलं ही मराठीमध्ये अगदी परिच्छेदापर्यंत गेलेली आहेत, इंग्रजीमध्ये देखील परिच्छेदापर्यंत गेलेली आहेत आणि व गणितामध्ये ही मुलं वजाबाकी स्तरावर आहेत. सर आता हे सादरीकरण आणि उपस्थित शिक्षकांकडून अपेक्षा याविषयी आपण मार्गदर्शन करावं. ओ टू आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब. प्रथमतः आवाज येतोय माझा? बरं. येस सर, येस सर. हा, तर सुवर्ण भेरे मॅडम यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी खूप चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस राबवून आपल्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर आता आज जी त्यांनी तासिका घेतली, त्या तासिकेच्या माध्यमातून निश्चितपणे मला वाटतं सुरुवातीला जास्त नियर अबाउट 200 लोक जॉईन होते, आता ती संख्या 134 वर आलेली आहे.
आपल्या मागणीप्रमाणे आपण खरं तर शनिवारी वेळेमध्ये बदल केला होता. पण मला माहिती नाही की जसं आपण आपल्या हक्काबाबत जागृत राहतो तसं विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी पण हा कार्यक्रम घेतो. आणि याच्यामध्ये आपण पार्टिसिपेशन अपेक्षित आहे जास्त, पण ते दिवसेंदिवस कमी होताना दिसतंय. याचं चिंतन आपल्याला सगळ्यांना करावं लागेल की काय अडचण आहे ती. दुसरं, सुवर्णा भेरे मॅडम यांनी खूप चांगली तासिका घेतली. ते जे वर्गामध्ये अध्ययन अनुभवाचा वापर करतात, शैक्षणिक साहित्याचा वापर करतात आणि याचा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दृश्य परिणाम असलेला दिसून येतो. हा निश्चितच आपल्या इतर शिक्षकांना सुद्धा या मॉडेल उदाहरणांचा आणि शैक्षणिक साहित्याचा वापर आपल्याला आपल्या अध्यापनामध्ये वाढवावा लागेल. मागे 2 दिवसापूर्वी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि मी शहापूर तालुक्यातल्या काही शाळांना भेटी दिल्या. काही शाळांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आढळला. काही शाळांमध्ये मात्र शिक्षक कोणती पूर्वतयारीचा त्याच्यामध्ये आपल्याला तयारी पाहायला मिळाली नाही, शैक्षणिक साहित्याचा वापर पाहायला मिळाला नाही. तर भेरे मॅडम यांच्या उदाहरणावरनं आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल की आपण वर्गामध्ये कोणताही घटक घेण्याच्या अगोदर पुरेशी पूर्वतयारी करणं, त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्याचा वापर करणं, आपण कोणते अध्ययन अनुभव देणार आहोत याची पुरेशी योजना तयार करणं आणि मग आपल्या तासिकेला सामोरं जाणं हे याच्यामध्ये आवश्यक आहे. तर खऱ्या अर्थाने आजची तासिका निश्चितच चांगली झाली. माझी दुसरी पण VC सुरू होती, त्यामुळे मला पूर्णतः ते ऐकता आलं नाही, पण ती VC संपताच मी इकडे पुन्हा कॉन्सन्ट्रेट केलं, जॉईन झालो. तर आपल्या सगळ्यांसाठीच मला वाटतं आजचा लेसन हा मॉडेल लेसन होता. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना चा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी आणि गुणवत्तावान विद्यार्थी घडवण्याच्यासाठी आजचं सत्र निश्चितच मार्गदर्शक ठरेल. या मार्गदर्शन सत्रासाठी आपला नेहमीच डाएटची टीम, चौधरी सर आणि आजच्या ज्या आपल्या बेरे मॅडम होत्या त्यांनी पण याच्यामध्ये परिश्रमपूर्वक तयारी केलेली असेल. शेवटी सत्र घ्यायचं म्हटलं त्यासाठी गेले अनेक दिवस आपल्याला तयारी करावी लागते, परिश्रम घ्यावे लागतात. तर मॅडम, मला वाटतं आपल्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्या शाळेतील अन्य शिक्षक आणि तालुक्यातल्या शिक्षकांना पण या पुढच्या काळामध्ये आपण ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस करतात त्या शेअर झाल्या पाहिजेत. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि याच्यामध्ये भरत, आपण इनिशिएटिव्ह घेता हरकत नाही. प्रतिसाद जरी कमी असला तरी आपण ही सातत्याने मालिका चालू ठेवतो, याच्यामध्ये खंड पडता कामा नये. कोणतंही काम जेव्हा सातत्यपूर्ण होतं, मनापासून होतं, तर त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला यश हे पाहायला मिळत असतं. त्याच्यामुळे जरी आज पार्टिसिपेशन कमी असलं तरी पण जे पार्टिसिपेट आहेत ते डिव्होशनने आहेत आणि त्यांनी पूर्ण सत्र ऐकलेलं आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच गुणवत्तापूर्ण अनुभव देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. बरं, तुम्ही पण हे सत्र आयोजन करण्याच्यासाठी तयारी करत असता, सातत्याने संपर्क ठेवता, माझ्याशी डाएटशी विचारत राहता की आपल्याला आणखी याच्यामध्ये काय प्रोग्रेसिव्ह सुधारात्मक काय केलं पाहिजे. तर तुम्हाला पण धन्यवाद. आपण पुढच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा नेक्स्ट सॅटर्डेला भेटू. थँक्यू. धन्यवाद सर. आपण आजच्या या सत्राचं जे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलं ते निश्चित सोना पेरेमाळा निश्चित पात्र आहेत. मात्र आपण जे काही पुन्हा सर्व शिक्षकांना अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अजूनही आपल्याला प्रोग्रेस किंवा सुधारणा करायला वाव आहे. नक्कीच डिवोशनने केल्यावर ह्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे साध्य करता येऊ शकतात. जे जसं सुवर्णा भेरे मॅडमने जे शैक्षणिक साहित्याचा वापर जो केलेला आहे तो निश्चित अत्यंत वाखाणण्यासारखा आहे. प्रत्येक स्तरागणिक त्यांचं वैविध्यपूर्ण साहित्य आपल्याला इथे त्यांनी दाखवलं, पाहायला मिळालं आणि केलंय म्हणून त्यांची मुलं वरच्या स्तरात आहेत. सर धन्यवाद. आजचं हे दिशा प्रोजेक्ट अंतर्गत 20वं सत्र या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपलं सदैव मार्गदर्शन करणारे आदरणीय घुगे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मी आभार व्यक्त करतो की ज्यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट दिशा या ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे कृतींचं शनिवार हे सत्र घेऊन येताना ज्यांची सातत्याने आपल्याला मदत होत आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यांना आराखडा तयार करण्यास आपण सुरुवात केलेली आहे असे आदरणीय संजय वाघ सर यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. आदरणीय राकेश साहेब प्रत्येक सत्राला पूर्ण वेळ उपस्थित असतात. काही इतर काय काम असेल तरी
ते काम उरकलं की पुन्हा आपल्या जॉईन होऊन सदैव आपल्या सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत असतात आणि सरांची एक माफक अपेक्षा असते की आपल्या मागणीनुसार आपण सत्र ऑर्गनाईज करत आहोत तर आपण ते सत्राला जॉईन झालं पाहिजे. तर सरांना मी विनंती करतो की सर प्रत्यक्ष काही क्षेत्र भेटी करताना अनेक शिक्षकांनी अशी देखील अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जर हे सत्र आमच्या वर्गात 30 ते 40 मुलं असतात आणि वर्गामध्ये जर सत्र ऐकत असेल तर वर्ग व्यवस्थापन करताना ऑनलाईन सत्र हे अटेंड करणं तितकंसं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्याचप्रमाणे काही शाळांमध्ये शाळेय वेळेत जर हे सत्र असेल तर आणि आमच्या शाळेमध्ये रहित नसेल तर आम्हाला ते पार्टिसिपेट करता येत नाही. तर काही शिक्षकांच्या मागणीनुसार जरी आपण ही वेळ शालेय वेळेत केली असेल तरी काही शिक्षकांची मागणी आहे की हे सत्राचं श्रवण गुणवत्तापूर्ण व्हायचं असेल तर ते शालेय वेळेच्या व्यतिरिक्त झालं तर आम्हाला सर्वांना जास्तीत जास्त सहभागी होतील. तर याबाबत सर आपण अपेक्षा विचार करावा ही विनंती आहे. बरं आपण याच्यामध्ये आपण डाएट आणि आपले सर्व बियोनशी एकदा आपण पर्यवेक्षण यंत्रणेशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये मग आपण निर्णय घेऊ. येस सर, येस सर. तर आपण उपस्थित मार्गदर्शक आपले मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आता या सत्रासाठी सर्व डाएट कडून सर्व अधिकारी आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो. हे सत्र ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचते आणि ज्यांच्या नेतृत्वात तालुक्याची शिखर गाठण्याचे सर्व सन्मान्य गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचे देखील आभार व्यक्त करतो. या सत्रात इतके 250 लोक सहभागी झाले. हे 250 लोक सहभागी झाल्यानंतर हे सत्र यशस्वी होऊ शकलं नसतं. म्हणून त्यांचे देखील मी सर्व सहभागी शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, विशेष साधन व्यक्ती यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि ज्याने आता हे सत्र सादर केलं त्याने सादर केल्यानंतर आपलं ऐकायला मिळालं नसतं, यशोकथा ऐकायला मिळाली नसती. अशा सुवर्णा भेरे मॅडम यांचा मी खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी जी प्रॅक्टिस सादर केली ती वस्तुस्थिती सापेक्ष आहे. आदर्शवत त्यांनी काही सांगितलं नाही. ज्यांनी ते जे केलं तेच सांगितले आणि ते आदर्शवत असं आहे. सुवर्णा मॅडम आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण हे सत्र अतिशय चांगल्या पद्धतीने एका उंचीवर नेऊन ठेवलं. आपले पुन्हा एकदा आभार. अण्णासाहेब कोण राहिले असतील तर सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या परवानगीने आजचं सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. आजचं सत्र आपल्या युट्यूबला देखील लाईव्ह आहे. आपल्या सर्वांना पुन्हा पाहता येईल. आणि इतकं सांगून आजचं ही मीटिंग मी या ठिकाणी स्टॉप करत आहे.